सांगितलं आहे। राज्य महिला आयोगाकडे 1 एप्रिल 2025 ते फेब्रुवारी 2026 या 10 महिन्यात महिला अत्याचाराच्या 16,608 तक्रारी दाखल झाल्या असून त्यापैकी 2,777 तक्रारी प्रलंबित आहेत, अशी माहिती महिला आणि बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी विधान परिषदेत लेखी उत्तराद्वारे दिली। एकंदर तक्रारींपैकी 4,497 तक्रारी या बलात्कार, बालविवाह, हुंडा, लैंगिक असमानता, जातीभेद, सायबर गुन्हे अशा सामाजिक समस्यांच्या असून त्यातल्या 733 तक्रारी प्रलंबित आहेत। कामाच्या ठिकाणी महिलांच्या लैंगिक छळाच्या 176 पैकी 48 तक्रारी प्रलंबित आहेत, असंही उत्तरात नमूद आहे। आणि आता पाहूया विधान परिषदेच्या कामकाजाचं थेट प्रसारण। एकदा त्याच्यामध्ये आपलं मी लक्ष या ठिकाणी वेधू इच्छितो की मुंबईमध्ये जवळजवळ 1,03,996 मॅनहोल आहेत। म्हणजे केवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये मॅनहोल आहेत आणि त्याच्यापैकी जवळजवळ 96,383 मॅनहोल यांना सुरक्षा जाळी त्यांनी लावलेल्या आहेत। पण हे म्हणत असताना जवळजवळ 4,446 मॅनहोल आता सुद्धा ओपन आहेत आणि त्याच्यामध्ये एक दुर्दैवी कामगाराचा मृत्यू झाला, तो पडून मृत्यू झाला। आपल्याला आठवत असेल 4-5 वर्षापूर्वी आपल्या बॉम्बे हॉस्पिटलचे निष्णात डॉक्टर घरी जात असताना ते त्या मॅनहोलमध्ये पडून त्यांचा मृत्यू झाला। अशा घटना वारंवार मुंबईमध्ये होतात आहेत आणि आज पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर याच्यापेक्षा वेगळा विषय काय असू शकतो सभापती महोदय? 289 कसा होतो तर तो या दृष्टीने होतो की राज्याचा आणि शासनाचा महानगरपालिकेचा ह्याच्यात थेट संबंध आहे। लोकांच्या जीवाशी खेळण्याचा हा प्रयत्न चाललेला आहे। मध्यंतरी याच्यामध्ये असा एक निर्णय घेण्यात आला, स्मार्ट मॅनहोल बसवायचे। चांगली संकल्पना आहे। नाही, थोडक्यात आता कसं होतंय, आता सगळ्याच गोष्टी थोडक्यात म्हणायला खरं तर चर्चाच व्हायला पाहिजे। तुम्ही 97 खाली घ्या, आमची तयारी आहे, परंतु ह्या प्रत्येक गोष्टीची चर्चा आपल्या मुंबईमध्ये काँक्रिटीकरणाचं काम जोरदार आहे, जे होण्याचं गरजेचं आहे, याबद्दल आमचं मत काही नाही। पण त्याच्यामुळे जवळजवळ 4,446 मॅनहोल जे अशा पद्धतीने मृत्यूचा सापळा बनलाय, आता हे मॅनहोल आहेत की मरण होल आहेत हा प्रश्न आता इथे निर्माण झालाय। आणि म्हणून विविध प्रकारच्या लसी